नमस्कार, मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विजय बुराडे सर. कलेला साधना मानणारे विजय बुराडे सर यांनी नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक अशी शिल्प साकारली. त्यांच्या शिल्पांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या शिल्पांमधला जिवंतपणा, आखीवरेखीवपणा आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शिल्पांना एक मोठी मागणी असते. आज आपल्यासोबत बुराडे सर स्वतः आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, स्वागत आहे माय महानगरमध्ये. नमस्कार. आपण शिल्पकार म्हणून अनेक शिल्प साकारली, परंतु हा प्रवास नेमका सुरू कसा झाला, कुठून सुरू झाला आणि तुम्हाला सुरुवातीपासूनच या कलेची आवड होती का? हो, बालपणापासूनच आवड होती. लहानपणापासून चित्र काढणं, मातीचे शिल्प बनवणे, मातीचे काही हे बनवणं, वस्तू बनवणं. मी नाशिकला हुंडेवाला लेन मध्ये माझा जन्म झाला. मी राहिलो तिथेच. तिथे जवळच जळकावाडा म्हणून ग्राउंड आहे, तिथे त्याला पटांगण म्हणायचे. तिथे माती असायची. ती माती मी आणायचो, भिजवायचो आणि त्याच्यातनं मी मूर्ती आणि काही वस्तू बनवायचो. अशी माझी सुरुवात झाली सगळी कामाची. आणि तसा मी चित्रकला महाविद्यालय नाशिक, तेळेभांडेश्वर लेन, तिथे मी फाउंडेशन केलं. पेटे हायस्कूलला माझं शिक्षण झालं आणि तिथून मी पुण्याला गेलो अभिनवला, अभिनव कला महाविद्यालय, आणि अभिनव मधनं मी जे स्कूल ऑफ आर्टला गेलो. आणि जे मध्ये मी शिल्पकलेचं सगळं शिक्षण घेतलं शास्त्रशुद्ध पद्धतीने. आणि त्यानंतर मी काम सुरू केलं व्यावसायिक. आल्यानंतर मी नाशिकमध्ये इंदिरा गांधींचा पुतळा केला शालिमार चौकातला, आणि ताज हॉटेल नाशिकचं मी एक्सटिरियर केलं सगळं, त्याचे महिरपी वगैरे खांब. त्या पिरियडला नाशिक शहरातले जे जुने वाडे आहेत आपले, पेशवेकालीन वाडे किंवा ज्या सगळ्या सदरी होत्या पेशव्यांच्या, त्या लाकडी कामांचा सगळा अभ्यास केला. त्यांचे खांब कसे केले गेले, त्याच्या महिरपी कशा केल्यात, त्याचे कोर्निश मोल्डिंग कसे केलेत, त्याचा अभ्यास करून ते मी काम केलं सगळं त्याचं. आणि तसं माझा शिल्पकलेचा प्रवास सुरू झाला हळूहळू. मग इंदिरा गांधींचा पुतळा केला, तिथूनच सुरुवात झाली चांगली. तो राज्यपाल आले होते, त्याला पीसी अलेक्झांडर साहेब. आणि उद्घाटन करताना त्यांनी थोडस असं विचारलं की पुतळा आतमध्ये केला आहे तर पुतळा व्यवस्थित आहे ना वगैरे असं. तर लोकांनी सांगितलं हो ठीक आहे, चांगला व्यवस्थित केला आहे, सरकारी परवानगी वगैरे घेतली आहे. ते म्हणाले अहो आम्ही पुतळा उद्घाटन करायला जातो, पण ज्यांचं पुतळा उद्घाटन करायला जातो तेच मध्ये आतमध्ये पडद्याच्या आतमध्ये असेल याची काही गॅरंटी नाही म्हणाले. आणि ठीक आहे म्हणाले. उद्घाटन केल्यानंतर ते म्हणजे पुतळ्यासमोरून हल्ले नाही बराच वेळ. आणि मग त्यांनी मला बोलून घेतलं. तिथे बोलून घेतल्यानंतर त्याने विचारलं की तुमचे वडील कुठे आहेत म्हणाले. तर मी म्हटलं वडील माझे घरी आहेत तिथे. मग ते साहेब होते तिथे, खोने साहेब होते आणि आयुक्त साहेब होते, बक्षी साहेब. मग त्याने राज्यपालांना विचारलं की सर यांच्या वडिलांना पण बोलवायचं का. तर ते म्हणाले आर्टिस्टला बोलवा ना तुम्ही इथे. म्हणाले हाच आर्टिस्ट आहे म्हणाले. बरं. त्यांना इतका आनंद झाला, त्यांना म्हणजे विश्वासच बसत नव्हता की मी पुतळा केलाय तो म्हणून. त्याने मला मिठी मारली अक्षरशः. राज्यपालांनी डोक्यावर हात ठेवला, मला आशीर्वाद दिला. आणि मग त्यांनी भाषणात सांगितलं की मी ज्यांचा पर्सनल सेक्रेटरी होतो अनेक वर्ष, त्या इंदिरा गांधींचं उभे रूप इथे मला बघायला मिळालं, याचा मला फार आनंद वाटला. आणि तिथून मला फारच चांगला म्हणजे मला स्वतःला काम करण्याची खूप इच्छा झाली पुढे, की आपण चांगलं काम करू अजून. मग जशी संधी मिळाली तसं चांगलं काम करत गेलो, अभ्यास करून. म्हणजे अभ्यासोनी प्रकटावे त्या पद्धतीने जे काम मिळालं, खूप काम नाही घ्यायचं, मोजकं काम घ्यायचं. आपल्याला मनाला वाटलं पाहिजे की हे काम घेतल्याने आपल्याला आनंद मिळेल, असं आनंद घेत जायचं आणि असा आनंद यात्री राहून काम करत राहायचं. जसं तुम्ही सांगितलं की इंदिरा गांधींचा पहिला पुतळा तुम्ही साकारला आणि अगदी हुबेहूब तो पाहून राज्यपाल देखील म्हणजे एकदम आश्चर्यचकित झाले. खरं म्हणजे शिल्पकला हे खरंच एक वेगळी कला आहे. आणि हे साकारत असताना, एखादा स्टॅच्यू करत असताना, पुतळा साकारताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास प्रामुख्याने यामध्ये करावा लागतो? आता ज्या व्यक्तीचं किंवा ज्या महापुरुषाचं काम आपण करणार आहोत, ज्यांचं पुतळ्याची आपल्याला मागणी केली गेली की हा आम्हाला पुतळा करून द्या, प्रथमतः त्या व्यक्तीचा पूर्ण जीवनचरित्राचा जेवढा अभ्यास चांगला करता येईल तुम्हाला, त्यांच्या लकबी कशा आहेत, त्यांची बोलायची पद्धत कशी होती, ते बसायचे कसे, उठायचे कसे. मग हे राजकीय कोणी पुढारी असले तर त्यांच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. पण जर कोणी राष्ट्रपुरुष असतील किंवा वॉरियर असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, किंवा अशी जी मोठी आराध्य दैवत आहे भारताची, महाराष्ट्राची, मग त्यांच्याविषयी अभ्यास करायचा. त्यांचा कॉस्ट्युम कसा, त्यांच्या अंगावरचे ड्रेस कसा असायचा, त्यांच्या अंगातले इतर दागदागिने कसे, आयुध कसे असायचे त्यांच्या हातात, त्या पिरियडचे कसे आयुध होते, बारकावा जेवढा चांगला अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करायचा. ते जर घोड्यावर बसले असेल तर घोड्याची अनाटॉमी, घोडा कसा करायचा, त्याची पोझिशन काय असणार घोड्याची, ह्याच्या बरोबरीने
त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव तर आहेच, पण त्याच्या आतले जे स्ट्रक्चर्स आहेत पुतळ्याचे, म्हणजे त्याची ड्युरेबिलिटीसाठी ते पण करणं फार गरजेचं आहे. म्हणजे एक पुतळा करताना किंवा एक शिल्प घडवताना ते 64 कलांचा सार येतो. अच्छा. तर तो शिल्पकार हा 64 स्टेप मधनं जातो. त्या 64 पायऱ्या कळत नकळत ओलांडत जात असतो पुढे. आणि प्रत्येक पायरी जर त्यांनी विचारपूर्वक चढला, एकही पायरी न चुकवता तो पुढे गेला, तर तो पडत नाही खाली किंवा तो त्याच्यामध्ये अनसक्सेस होत नाही, सक्सेसच होतो. मग त्याच्यामध्ये काय की त्यांचे वस्त्र करताना तुम्हाला वस्त्रकलेचं साधारण ज्ञान असावं की हे वस्त्र कसं घातलंय, हे कशा पद्धतीचं असू शकतं, हे तुम्हाला ड्रॉइंग करता आलं पाहिजे, ते समजलं पाहिजे. मग त्याचा हात वरती असेल तर त्याला फोल्ड्स गेले, तर ते फोल्ड्स गेल्यानंतर कुठनं तो ताणला गेलाय, कुठे ते फोल्ड्स गेलेत. बरं, हे सगळं करत असताना मॉडेल बसवून सुद्धा लोक काम करतात किंवा काही आमचे शिल्प, पण तरी सुद्धा वास्तवातलं जे काम आहे, म्हणजे प्रत्यक्ष माणूस तसा असताना त्याच्या अंगावर काही फोल्ड्स आलेत, तसेच्या तसे त्या पुतळ्यात करायचे नाहीये. त्याच्यातही काही गोष्टी वगळून काम करायला लागतं. कारण तुम्ही बसता ते इंडोर लाईटला बसतात. पुतळा हा अमानवीय, म्हणजे माणसाच्या पेक्षा जास्त त्याचे प्रपोर्शन्स असतात आणि तो एक ओपन लाईट मध्ये गेलेला असतो आणि 24 तासाच्या लाईट्सच्या शेड्स त्याच्यावरती कमी जास्त पडत असतात. रात्री त्याच्यावरती आर्टिफिशियल लाईट पण टाकलं जातं. ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच त्याचं पोत, त्याचं शरीरावरचं जे वस्त्र आहे, त्याच्यावरचे टेक्स्चर झालं, त्याच्यामधले फोल्ड्स झाले, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बरोबर. आणि त्याचे जे पॉश्चर आहे, म्हणजे त्याला जी मुद्रा द्यायची आहे, त्याचे जे हातवारे करताना जे काही पुतळे वेगळे वेगळे असतात, त्याच्या हातामध्ये पोझिशन्स कशा असतात, तर ते सुद्धा पुतळा बसवल्यानंतर तो हात चेहऱ्याच्या आड नाही आला पाहिजे. ती तलवार त्यांच्याच चेहऱ्याच्या पुढे नाही आली पाहिजे. अशा पद्धतीने त्याची रचना करायला लागते, म्हणजे ते रचनात्मक शिल्प झालं पाहिजे. त्याला कंपोजिशन म्हणतो आम्ही. बरोबर. तर ते करून त्याला 360 डिग्री म्हणजे 360 कोनांनी त्याचा अभ्यास करायला लागतो आणि मग एक पुतळ्याची, एका शिल्पाची रचना तयार होत असते. मग आता जसं आपण म्हणाला की शिल्प जे आहे ते असं ओपन ग्राउंड मध्ये ठेवलं जातं, कारण सगळेच जण ते बघत असतात. मग कधी कधी शिल्प जे आहे ते वादाचं पण कारण ठरतं. त्याचं कारण असं की कधी कधी अश्व मोठा होतो, शिल्पावर जे असलेले कोणी महापुरुष असतील, जे काही व्यक्ती असतील, त्यांची जी उंची आहे ती कमी होते. पण मग ह्या गोष्टी करताना किती विचार करावा लागतो? नाही, ह्या गोष्टी करताना त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. आता काय झालंय की पुतळ्यांचे जे मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते, म्हणजे कोणीतरी काहीतरी त्याची खोड काढायची, मग ते रस्ते बंद, वातावरण खराब होतं. त्यामुळे काय झालंय, शासनाने निर्णय असा घेतलाय की पुतळ्याच्या 1.5 त्याचा चौथरा असावा. पुतळ्याच्या 1.5 चौथरा असावा. त्यामुळे जे आय लेवलला पेक्षा थोडंसं वरती, आय लेवलच्या थोडं वरती जाऊन जे कलाकृती बघायला पाहिजे लोकांनी, ती खूप वरती गेली आता. म्हणजे उंची वाढवली, खूप चौथऱ्यांच्या उंची इतक्या वाढल्या. त्यामुळे कधी कधी असं वाटतं, पण काही ठिकाणी असूही शकतं केलेलं, पण बऱ्याच ठिकाणी हा इश्यू मोठा झालाय आता की चौथरा खूप मोठा करावा लागतो आणि पुतळा त्याच्यावरचा त्या मानाने लहान वाटतो. तर त्याला काही पर्याय नाहीये. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि थोडा जटिल आहे. पण मग तेवढी लोकांमध्ये हे यायला वेळ लागेल थोडीशी. एखादं शिल्प साकारताना ती प्रोसेस कशी सुरू होते? म्हणजे तुम्ही जसं म्हणाला की त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतील, त्या व्यक्तीची, तो व्यक्ती कसा आहे, म्हणजे वॉरियर आहे की कशा पद्धतीचा आहे, त्याचा अभ्यास करावा लागतो. आम्हाला यासाठी काही संदर्भ वगैरे आपण घेतो? हो, खूप संदर्भ घ्यायला लागतात, त्याच्यासाठी वाचन करायला लागतं आणि ते सगळ्यांच्या गोष्यावर, म्हणजे सगळं एकत्र करून आम्हाला एक ड्रॉइंग बुक घेऊन त्याच्यावरती स्केचेस करायला लागतात. म्हणजे आम्हाला प्रत्येक प्रोजेक्टला वेगळं ड्रॉइंग बुक करतो आम्ही आणि त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी सगळं असतं. साधारण माहिती, टिपणं काढलेले असतात, त्यांचे स्केचेस केलेले असतात. मग ते स्केचेस कसे करायला लागतात, तर त्यांचे स्केलेटनचे पण स्केचेस करायला लागतात आम्हाला. म्हणजे ह्या व्यक्तीचा आतमध्ये सांगाडा कसा असेल आणि ह्याची भरदार शरीरयष्टी आहे, तर मग याचे खांदे कसे रुंद असतील, सगळं त्या अॅनाटॉमी मध्ये आम्हाला विचार करायला लागतो. आणि मग त्याच्यावर आम्हाला मसल्स टाकायचे, असे वेगळे वेगळे पार्ट, हाताचा वेगळा पार्ट स्केच करायचा, चेहऱ्याचा वेगळा, फ्रंटने. आता काय होतं की आम्हाला असं नाही की एखाद्या माणसाचा पुतळा करायचा म्हणून आधीच त्याचे सगळे फोटो काढून ठेवलेले असतात, असं फार क्वचित आहे आता तिथे. पण आधीचं कसं होतं की असं काही नव्हतं अवेलेबल, आम्हाला ते सगळे चित्र काढावे लागायचे. म्हणजे साईड इलेव्हेशनने तो माणूस कसा दिसेल, साईडने, त्याचे काही तसे फोटो अवेलेबल नसायचे. मग तसे आम्हाला स्केचेस करायला लागतात आणि मग त्याच्यामध्ये करेक्शन्स करून
आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं आर्किटेक्टला एखादा प्लॅन करताना त्या म्हणजे 100 फुटाचा हॉल करताना त्याच्यामध्ये आणखीन आतमधले काही डिटेल्स करण्यासाठी एका पेपरवर स्केच करायला लागतं, त्याला ड्रॉइंग करायला लागतं, ड्राफ्टिंग करायला लागतं. बरोबर. तसं आम्हाला आमच्या पुतळ्याचं पहिले ड्रॉइंग करायला लागतं. त्या पुतळ्याचं ड्रॉइंग केल्यानंतर त्याच्या आतल्या स्ट्रक्चरचं ड्रॉइंग करायला लागतं. अच्छा. की हा पुतळा जर 25 फुटाचा 20 फुटाचा, आता बुद्धांची मूर्ती केली 25 फुटाची 20 फुटाची, तर ह्या सगळ्यामध्ये आम्हाला त्या मूर्ती पुढे उभं राहून काम करायचं आहे. हो. तर त्याची स्टॅबिलिटी पण तेवढी गरजेची आहे, कारण सर्वप्रथम आम्ही उभे राहणार तिथे मूर्तीच्या इथे. बरोबर. तर तिच्या आतले जे स्ट्रक्चर असतात, म्हणजे सपोर्ट्स जे असतात, हो. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तो कोणी आर्किटेक्ट करत नाही अभ्यास त्याचा, हो. कारण त्याचं फील्ड पूर्ण वेगळं आहे, बरोबर. आमचं वेगळं आहे. मातीचं किती वजन असतं, ती उंचावर गेल्यानंतर पाणी मारल्यानंतर तिचं किती वजन वाढतं, याचा अभ्यास जर तुम्हाला असेल तरच तुम्हाला ते मोठमोठे स्ट्रक्चर उभे करून त्याला माती लावून ते स्ट्रक्चर, आता मी तुम्हाला स्टुडिओत दाखवलं इतक्यात, हो. ठीक आहे ना, एका कॉलम वरती उभं आहे ते हो. तिथे. बरोबर. तर मग आम्हाला कॅन्टिलिव्हर सपोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. बरोबर. आणि त्याचप्रमाणे आम्हाला डिझाईन करायला म्हणजे लागतं. पर्यावरणाचा परिणाम त्या सगळं हो, पर्यावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून पण करायला लागतं. पेंट पण तसे वापरायला लागतात, स्ट्रक्चरल पण त्याचं पण बघायला लागतं आम्हाला. आणि महत्वाची गोष्ट आणखीन ही की त्याच्या आतमधनं जे म्हणजे वेल्डिंग केलं जातं, त्याच्या आतमधनं जे स्ट्रक्चरल सपोर्ट्स दिले जातात, त्याचा पण खूप बारकावाने विचार करायला लागतो. हात बाहेर असेल समजा पुतळ्याचा आणि त्याच्या हातात तलवार असेल तर त्याला किती सपोर्ट आतमधनं छातीतनं द्यायचे, का तो त्याचं वजन कॅन्टिलिव्हर तो घेऊ शकतो, ह्याचा अभ्यासच करावा लागतो. आणि तिथे असं नाही करावं लागत की आता ते थोडक्यात पैशात हे पूर्ण करायचं काम, असं नाही. 2 पैसे जास्त लागले तरी चालतील, थोडं मटेरियल जास्त लागलं तरी चालेल, पण आपलं काम चांगलं झालं पाहिजे, सक्सेस झालं पाहिजे. म्हणजे काय की कलावंत हा खूप कमर्शियल नसावा. फार कॅल्क्युलेटेड कमर्शियल असला की तो मार खाणार त्याच्यामध्ये. पण पैसे कमी असले तरी चालतील, पण कामाचं जे आपण म्हणतो ना, कामाची जी श्रीमंती आहे आणि ते जे समाधान आहे, त्यांनी तो श्रीमंत असला पाहिजे कलावंत. कामातून श्रीमंत. येस. तुम्ही जसं म्हणालात की पुतळा साकारताना प्रत्येक बारीक गोष्टीवर, म्हणजे अगदी नखांपासून तर केसांपर्यंत तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागतो. पण एखाद्या शिल्पामध्ये कोणत्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहे, जसं की हावभाव आहे, त्या चेहऱ्यावरचे त्याचे हावभाव आहे. म्हणजे जर असं जसं ही समोर दत्तगुरूंची बाल्यावस्थेतली मूर्ती आहे ती आहे, किंवा इतर मूर्ती साकारताना त्याचे हावभाव किती महत्वाचे ठरतात? हावभाव फार महत्वाचे ठरतात. जसं एखादा शूरवीराचा आपण पुतळा करतोय, त्याच्यामध्ये वीररस आला पाहिजे. त्याच्या चेहऱ्याचे भुवया झाल्या, त्याचा एकंदर पॉश्चर त्याला आपण जी देतो ती तशी पाहिजे. सत्पुरुषांचे करताना सात्विक भाव आला पाहिजे आणि भगवंताचं करताना प्रासादिक भाव आला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रसन्न वाटलं तरच ते काम करण्यात मजा आहे, नाही तर नुसत्या बावल्या करण्यात मजा नाही. बरोबर. सर, तुम्हाला ध्यान साधनेची पण आवड आहे, तर ह्या सगळ्या ध्यान साधनेचा जो उपयोग आहे, म्हणजे फायदा जो आहे, तो कला साकारताना, शिल्प साकारताना होतो? फार होतो. फार महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. थोडासा कामाच्या व्यवसायाच्या जरा वेगळा आहे, पण तुम्हाला पण त्याची आवड आहे म्हणून मी उत्तर देतो त्याचं. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही जर जुन्या लेण्यांमध्ये फिरलात, जुन्या मंदिरांमध्ये जर गेलात तुम्ही, तर ते करायला कोण होतं हो? तिथे कोणी साधू महंतांनी त्या लेण्या खोदलेल्या नाहीये, त्या मूर्त्या आणि ते मंदिरं त्यांनी बांधलेली नाही. ते शिल्पकार कोण होते? ते हे शिल्पकार हे सगळे योगी पुरुषच होते, साधूच होते. ते म्हणजे बुद्धांच्या लेण्या खोदल्या ते मॉन्क्सच होते. बरोबर. राष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विजय बुराडे सर, ज्यांना आपण ऐकलत आणि ज्यांनी सांगितलं की कला ही साधना आहे आणि पैशांपेक्षा ते कलेवर अधिक प्रेम करतात, आणि म्हणूनच नाशिक नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक शिल्प साकारली. माझ्या शिल्पामधून समाजाला प्रेरणा मिळाली पाहिजे, हा त्यांचा भाव आहे. आणि जसं मी म्हणालो की कला ही साधना म्हणून ते करत असतात, आणि एक विद्यार्थी म्हणून, म्हणजे आज एवढे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ते शिल्पकार असताना देखील ते प्रत्येक शिल्प साकारताना मी एक विद्यार्थी आहे आणि माझ्या हातून एक चांगलं शिल्प साकारलं जावं, समाजाला त्यातून प्रेरणा मिळावी, असा त्यांचा भाव आहे. आणि निश्चितपणे सर, आपल्या हातून असे अनेक शिल्प जे आहेत ते समाजाला साकारून ती प्रेरणा मिळत राहो, याच आपल्याला शुभेच्छा. आणि माय महानगरचा आयकॉन पुरस्कार आम्हाला देताना विशेष आनंद होतो. तुमचे आणि महानगर परिवाराचे, समस्त तुमच्या टीमचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.